नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तर तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना 6वा हप्ता मिळालेला नव्हता तर त्यांच्या खात्यावर डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहे. त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर या दोन्ही महिन्याचे मिळून ₹3,000 जमा झालेले आहे. तर आता होऊ शकतं की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे का जमा झालेले नाही, तर या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं होतं की वेबसाईटवर जा आणि आपलं जे काही फॉर्मचं स्टेटस आहे तर ते स्टेटस चेक करा. परंतु अनेक लाडक्या बहिणी म्हणत होत्या की वेबसाईट बंद आहे, त्यामुळे आम्ही कुठे चेक करणार. त्यामुळे ही सुद्धा एक अडचण होती. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी ही पण अडचण दूर झालेली आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट सुरू झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता मी वेबसाईट ओपन केलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे. तर त्या लिंकला फक्त काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला या वेबसाईटवर येता येईल, कारण आता ही वेबसाईट सुद्धा सुरू झालेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींचे पैसे वाटप करण्याची प्रोसेस सुरू केल्यामुळे ही वेबसाईट पण आजपासून सुरू झालेली आहे. आणि मी याच्या अगोदर आपल्याला सांगितलेलं होतं की 15 तारखेपर्यंत वेबसाईट सुरू होईल. तर आजपासूनच ही वेबसाईट सुरू झालेली आहे आणि हा सगळ्यात अगोदर व्हिडिओ आपण या वेबसाईटचा दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर कृपया लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता बघूया आपण आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही. तर ते मी आपल्याला सांगितलेलं होतं की वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे. तर आता आपण काय करूया, या वेबसाईटवर लॉग इन करूया आणि तुम्हाला सुद्धा तुमचं फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस चेक करण्यासाठी लॉग इन करावं लागेल. आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही. तर यासाठी लाडक्या बहिणींनो, आपण काय करूया, तर या ठिकाणी हे अर्जदार लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे. तर याला आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. तर त्याला क्लिक करूया आपण. बघा, क्लिक केल्यानंतर नवीन पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे आणि या पेजमध्ये काय करायचं आहे, आता आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि आपल्याकडे असणारा जो काही पासवर्ड आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी हा जो काही कॅप्चा नंबर दिलेला आहे तर तो या ठिकाणी टाईप करा आणि ते झाल्यानंतर हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला लॉग इन करता येणार आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे की त्यांचा फॉर्म दुसऱ्यांनी भरलेला आहे किंवा अंगणवाडी सेविकांनी भरलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, त्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड माहिती असणे गरजेचं आहे. तरच आपल्याला या वेबसाईटवर लॉग इन होता येईल आणि आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येईल. त्यामुळे होऊ शकते जर आपल्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील, पासवर्ड उपलब्ध नसेल, तर आपल्याला संबंधित अंगणवाडी सेविकेला कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की माझं फॉर्मचं स्टेटस काय आहे तर ते एकदा चेक करून द्या आणि खात्यावर किती पैसे जमा झालेले आहेत ते पण सांगा. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की लॉग इन मध्ये आत गेल्यानंतर आपल्या फॉर्मचे स्टेटस काय आहे, म्हणजे आपल्या खात्यावर आतापर्यंत किती पैसे आलेले आहे आणि डिसेंबर जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर जमा झालेला आहे किंवा नाही. तर यासाठी काय करायचं, आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. तर बघूया, लॉग इन होऊया आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी मी आता सिक्युरिटी पर्पज साठी ही माहिती हाईड करत आहे. आता सुरुवातीला आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला या ठिकाणी. आता ते टाकल्यानंतर खाली पासवर्ड टाईप करायचा आहे आपल्याला. आता ते झाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाईप करायचा आहे आपल्याला. आता हे सगळं झाल्यानंतर हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, बघा, लॉग इन सक्सेस झालेला असल्याचा ग्रीन मेसेज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता काय करायचं आपल्याला,
आपला जो काही फॉर्म आहे तर त्याचं स्टेटस आपल्याला नेमकं कुठं पाहायला मिळेल तर ते अगोदर बघूया. तर सुरुवातीला हे होमचा ऑप्शन आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आहे. त्यानंतर स्कीम बद्दल माहिती आहे आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन मेड अर्लियर हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तर त्याचं स्टेटस आपल्याला कळणार आहे. त्यानंतर पुढे जे आहे तर आपली प्रोफाईल देण्यात आलेली आहे त्याची माहिती कळेल. त्यानंतर या योजनेची माहिती या ठिकाणी कळेल आणि इथून आपल्याला लॉग आउट होता येईल, बाहेर पडता येईल. तर लाडक्या बहिणींनो आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी ऍप्लिकेशन मेड अर्लियर जो अर्ज आपण अगोदर केलेला होता तर तो ओपन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतरच आपल्याला सगळी माहिती मिळेल आणि आपल्या फॉर्मचा स्टेटस सुद्धा कळून येईल. तर बघा लाडक्या बहिणींनो आता मी याला क्लिक करून ओपन करतो. तर बघा या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपलं नाव दिसून येईल, नाव दिसेल. त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो दिसेल आणि फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तर ते या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे. आणि आता या ठिकाणी ऍक्शनचं ऑप्शन आहे तर हे पण दिसेल. आणि त्यानंतर आपल्या फॉर्मचं स्टेटस दिसण्यासाठी या ठिकाणी जो काही रुपीजचा सिम्बॉल होता तर आता या लाडक्या बहिणींचा आपण जे चेक करत आहे तर त्यांच्या या ठिकाणी तो स्टेटस दिसत नाही. परंतु होऊ शकतं काहींचं तात्काळ हे स्टेटस दिसून येईल की त्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले आहे ते. परंतु जर काही लाडक्या बहिणींचा आता स्टेटस या ठिकाणी सध्या दिसत नाही तर होऊ शकते एक तर ही वेबसाईट आजच सुरू झालेली असल्यामुळे बाकीचं अपडेट आपल्याला या ठिकाणी आता सध्या पाहायला मिळत नाही. परंतु होऊ शकते की लाडक्या बहिणींनो उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये आपल्याला हे अपडेट सुद्धा पाहायला मिळेल आणि आपल्या खात्यावर 6वा आणि 7व्या हप्त्याचे रुपये 3,000 जमा झाले किंवा नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो ही खरी तर खूप आनंदाची बातमी आहे की आता महाराष्ट्र शासनाने ही वेबसाईट पण सुरू केलेली आहे आणि उद्यापासून आपल्याला आपलं सगळं स्टेटस या ठिकाणी दिसून येणार आहे. आता सध्या तरी या लाडक्या बहिणींचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे नेमके किती पैसे खात्यावर जमा झालेले आहे. आता या लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे की माझ्या खात्यावर या योजनेचे 9,000 रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे मागचे सगळे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि उर्वरित जे काही आता पुढचा जो काही हप्ता आहे जानेवारीचा रुपये 1,500 तर तो या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले किंवा नाही तर हे चेक करण्यासाठी आपण लॉग इन मध्ये पण गेलेलो आहे आणि आता या ठिकाणी सध्या दिसत नाही, परंतु होऊ शकते उद्या आपल्याला या वेबसाईटवर अपडेट लवकरच दिसून येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे आपल्याला आता या वेबसाईटवर जाता येईल आणि आपल्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे तर ते चेक करता येईल आणि त्यानुसार आपल्या खात्यावर किती पैसे जमा झालेले आहे तर ते सुद्धा आपल्याला कळून येईल. लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली होती. त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.